गुड मॉर्निंग. आणि आजचा कॅम्पर व्हॅन मधला दिवस आहे 59. तर सकाळी सकाळी दूध आणि ओट्सचा ब्रेकफास्ट केला तर आहे. आज जरा ऊन पडलंय, नाही तर इथे रोज पाऊस तर होताच, पण एकदम काळं वातावरण होतं. आणि ह्याच उन्हाचा आता लगेच फायदा घेऊ म्हटलं, कारण 2-3 दिवसांनी कपडे धुवायला टाकले होते काल. आणि आज खूप कडक ऊन असल्यामुळे पाय पुसणे वगैरे पण घासून धुतले स्वच्छ, उन्हात वाळतील म्हणून. एकदम कडक असं मध्येच ऊन सावली होते, पण ऊन पडलं की कडक पडतंय. आता पटकन कपडे टाकून दिलेत गाडीवर. तर 1 वाजलाय. कालच्या प्रमाणे आम्ही आज पण चाललोय प्रसाद घ्यायला इथे. रिद्धू, ए रिद्धू, सगळ्यांना राम राम कर ना. पटकन राम नाम कर. राम राम. ह्या इथे प्लेट्स ठेवलेल्या आहेत, वॉश करून घ्यायच्या आणि मग जायचं प्रसाद घ्यायला. आज जरा गर्दी आहे. तर आज आहे प्रसादात सांबर, भात, कोबीची भाजी, हे काय माहित नाही मला, आणि पापड. हे एक दादा होते तिथे, त्यांनी रिद्धूला बुलेटवर चक्कर दिली. रिद्धू लगेच जातो. झालं का? हे बघा सगळे कपडे, हे पण मागचे डिक्की वगैरे ओपन करून गाडीची ऊन मध्ये आणतोय आम्ही. तर दुपारची झोप वगैरे घेऊन छान आम्ही आता चहा बनवला आहे. आणि आमची गाडी जिथे पार्क आहे तिथे साईडला हे बघा, थांबा, हे असं जंगल आहे, खूप खूप झाड. त्यानंतर हे बघा मागे नदी वाहते. आता आम्ही तिथे चाललोय चहा प्यायला, आणि वरती असं डोंगर. तर हे बघा नदी आहे आणि इकडे डोंगर. तर आम्हाला ह्या लोकेशनला 4 दिवस झाले आज, कारण आम्हाला इथे कसं निसर्ग प्लस जास्त क्राऊड नाही, शांतता, त्यानंतर इलेक्ट्रिसिटी, आणि विशेष म्हणजे जागा पण एकदम सेफ होती. आणि सगळ्या गोष्टी होत्या इथे. इलेक्ट्रिसिटी होती, पाणी होतं, निसर्ग होता, प्लस जास्त गर्दी पण नव्हती, एकदम शांतता, छान होतं एकदम वातावरण. त्यामुळे आम्ही आज 4था दिवस होत आलाय आम्हाला. मे बी आम्ही उद्या किंवा परवा हे लोकेशन सोडू. तर सध्या चालू आहे डिनर आणि आम्ही बघतोय मूवी. तर असा होता आमचा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा. गुड नाईट.